बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी राजकीय गोटातून आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी काँग्रेस आग्रही आहे। संजय राऊत यांच्यासाठी ही जागा सोडण्याची मागणी संजय निरुपम यांच्यासाठी जागा सोडण्याची मागणी ही काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे। पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याकडून उद्धव ठाकरेंना त्या संदर्भात गळ घातली गेलेली आहे। काँग्रेसची ही मागणी मात्र फेटाळली आहे। उत्तर पश्चिम मतदारसंघ सोडायला ठाकरेंनी स्पष्ट शब्दात नकार दिलाय। तर संजय निरुपम यांच्यासाठी ही जागा सोडावी अशी आग्रही मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। पटोले, अशोक चव्हाण, थोरात या सगळ्यांनीच उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली, पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची ही मागणी फेटाळली आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला हवा आहे आणि त्याच्यासाठी ते आग्रही आहेत। उबाठा गटाकडे त्यांनी मागणी सुद्धा केली, पण उत्तर पश्चिम सोडायला उबाठा गट तयार नाहीये आणि त्यामुळे निरुपम यांच्या एकूणच राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, कारण त्यांची तिथे इच्छा आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, आता एका सीटवर ही सगळी घासाघीस सुरू झाली असं म्हणायचं? विलास, लोकसभा निवडणुकाला आता फक्त 3 महिन्यांचा कालावधी उरलेला आहे। तत्पूर्वी संभाव्य उमेदवार जे ते आपापल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कामाला लागलेले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी रस्सीखेच जे मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघासाठी, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार संजय निरुपम हे या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी प्रचंड आग्रही होते। त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या हायकमांडकडे तशी गळ देखील घातली होती, हट्ट देखील धरला होता। नागपूरमध्ये जे राष्ट्रीय अधिवेशन झालं त्यावेळेला देखील त्यांनी राष्ट्रीय नेत्यांना या संदर्भात सांगितलं होतं। मात्र त्यानंतर जे काँग्रेसच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या संदर्भात विचारणा केली, त्यांना त्यांच्याकडे या संदर्भात आग्रही मागणी धरली। मात्र त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी त्यांची मागणी जी आहे ती फेटाळून लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही ऑलवेल नाही हे तरी सुद्धा दिसून आलेले। त्याचबरोबर मुंबईच्या जागेवरती उद्धव ठाकरे हे ठाम आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची पण मुंबईमध्ये एका जागेची मागणी आहे, त्या संदर्भात काय निर्णय होतो आणि हे सगळं गणित कसं सोडवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मुंबईमध्ये काँग्रेसची ही ताकद मोठी आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील 10 महिन्यापर्यंत मुंबईच्या घराचं तोंड न पाहण्याचा निर्धार केलाय। आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक पार पडेपर्यंत मी बारामतीमध्येच मुक्काम करणार आहे। मी माझ्या कुटुंबियांना सुद्धा त्याची कल्पना दिली आहे, असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय।